पाहिजे का तुला माझी? चल अगं ये बाई, सोड अगं. जडछाप काय समद्यांची धिंड करायला निघालीस काय? इकडे आत बसून ढोस ना गप, बाहेर कशाला बसली तिकडं? कोण बघितलं तर? आता कोण बघते? ते खानदानी लोक तिकडं सगळे करतायत सेलिब्रेट. उत्सव सुरू आहे त्यांचा. गरीबाकडे बघायला वे कुणाला? मला फुटवायला सांगितलं तू त्या विश्वंभरला. चुकली केली तू विश्वंभरकडे माझी. ही बाई मला इथं नको म्हणून. विश्वंभरच्या लयच आतल्या गोटातली आहे ग तू. तुझं लयच ऐकतो विश्वंभर. सांगितलं ना त्याला आज? हो, नकोय तुम्हाला इकडं. तोंडावर सांगते. काय म्हणणं? बरं केलं. मला पण बोरच मारत इकडं सारखं. आपलं देव 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 करत बसा. आपलं काय, आपला दिवस भरला, आपल्याला पाकिट मिळालं का आपण बुर्र. मग उड लवकर, जास्त थांबू नको. त्या खसखुचन तुझं जमलं वाटत. कोण? तोच ज्याला पटवायला तू इथं आली. तो जमलं ना? तुला कोण म्हणलं? पाहिलं ना मी. मंगल्या बाहेरच्या अंधारात कबुतराची जोडी गुलुगुलू करताना. घुबडच आहेस तसही. अंधारातलं जास्त दिसतंय ना? बोल, तू वाटेल ते बोल. तुझ्या हाडतूड करण्याचं वाईट नाही वाटत मला. या श्यामलना असे लई अपमान पचवले. पण एक सांगू का माझी मैना, माणसं जशी दिसतात ना तशी नसतात. आपणच आपलं ठरवतो की हा चांगला, तो वाईट. मग एकदा का एखाद्याला आपण वाईट ठरवलं का तो वाईटच. तेव्हाच आपण ठरवलं का कुणाविषयी काही ठरवायचं नाही. जे जसं घडतंय ते शांतपणे बघायचं. बाप्याची नजरन चाल बदलली ना का या श्यामलला झटकन कळत. हा, आता तो बदल कधी चांगल्यासाठी असतो, कधी वाईटासाठी असतो. तुझा तिरसट बदलतोय. मला दिसलाय त्याच्या नजरेतला बदल. तू फक्त काही ठरवू नको. बघ, म्हणजे तुलाही दिसेल त्याच्या नजरेतला बदल. तुमची लव्ह स्टोरी ट्रॅकवर आहे. भैरव देवाच्या नावानं चांग भलं. कृष्णाताई, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम हा घ्यावा. कृष्णाताई, माझ्या सावित्रीची तुम्ही किती काळजी घेता. माझी चिंताच मिटली बघा. आजच्या काळात तुमच्यासारखी देव माणसं आहेत याच्यावरचा विश्वास सोडला होता.
श्यामलताई, तुमची लेक आहेच तशी गुणाची. तिनं आमच्यासाठी काय केलंय ना त्याची तिला कल्पनाच नाहीये. ती आता आमची जबाबदारी आहे, तुम्ही काळजी करू नका. सुरकी, हे घ्या. हो नाही नाही, आमची आठवण म्हणून नाही म्हणू नका. आईसाहेब, अहो नको, खरंच नको, ह्याची काहीच गरज नाहीये. तू गप ग, तुला ह्यातलं काही कळत नाही. घ्या ना श्यामलताई. अहो नको कृष्णाताई, तुम्ही एवढ्या मोठ्या घरात बोलवलं, ठेवून घेतलं, प्रेम दिलं, हेच खूप झालं. याची काही गरज नाही, खरंच नको. घे. घ्या. कृष्णाताई एवढ्या प्रेमाने देते, घ्या. बरं असू दे. आता तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे देवाचाच अपमान करण्यासारखं आहे. श्यामलताई, तुमची सवय झाली होती, आणखीन काही दिवस राहिला असतात तर राहिले असते. नको. नाही म्हणजे नको जाऊस, मी पण सांगतच होते की, पण तिला लई काम आहेत ना तिकडे. श्यामलताई, तुम्ही सावित्री मॅडमची काळजीच करू नका. आणि तुम्ही आत्ता जा, पण तुम्हाला परत यायचंय बरं. म्हणजे हो, असं काय करताय? कृष्णाई तुमच्याशी बोलली नाही का? गुरुजींशी बोलणं झालं की कळवतो आम्ही. भैरवाकडं तेवढा एकच नवस केलाय बघा. बरं, येऊ का मग? या. थांबा. मायला याला कळलं का काय? आमच्या पाहुणचारामध्ये काही उणीव राहिली असेल तर माफ करा. पुन्हा नक्की या. हे घर तुमचंच आहे. याला त्या गुंडांनी डोक्यावर तर मारलं नाही ना? एवढा गुड बॉय सारखा कसा काय वागतोय हा? मिस, मिस सावित्री, मी बाहेर सांगून ठेवलंय, गाडी घेऊन जायला सांगा. गाडी? गाडी गाडी कशाला? नको, रिझर्वेशन केलंय. अरे बरं झालं तूच विषय काढलास. अरे आम्ही सुद्धा हेच म्हणत होतो, कशाला बसने जायचं, गाडीने जा. पण ही ऐकतच नाही. अर्थात याचीच सेक्रेटरी. मामा, माझा काय संबंध आहे? आणि माझी सेक्रेटरी म्हणजे? अरे विशुद्धा गमतीनं म्हणतोय. तू कसं कोणाचं ऐकत नाहीस, तसं ती सुद्धा कोणाचंही ऐकत नाही. पण कृष्णे आत्ता विषय काढायची काय गरज होती का? अरे हो 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 असो, पण खरंच जा ना गाडीनं, कशाला बसनी जाताय? मला बसचा वास आवडतो.
जशी तुमची इच्छा. पण सावित्री, ह्याबद्दल आम्ही तुझ्याशी नंतर बोलतो बरं का. येऊ का मग? या. येते. सावकाश जा. चहा गरम चहावाला, चहा गरम चहावाला. श्यामल डार्लिंग, काय अगं बाकी आवडली आपल्याला तू. तू जाणार म्हणून दुःख पण होतंय लिटिल लिटिल. मला पण आवडली बर का तू, आणि तू पण आवडली ग. नाही आता मला माहिती आहे तुला मी आवडत नाही, पण म्हणून काय झालं, चांगल्या पोरी आहात. पण मी येणार आहे बर का परत. हा ग, आता तुमच्या या झोलच्या पाटाचा पाठ तू काय आहे? तुझं त्या हिरो बरोबर लग्न होणार, तेव्हा तुझ्या आई म्हणून कोण येणार? मीच येणार की. काय 12 वाजले एकेकीच्या चेहऱ्यावर. चला मग येते. आणि दीपू डार्लिंगला सांग बर का त्याला मिस केलं म्हणून. अगं बाई पण एक महत्वाचं राहिलंच की. काय ग? जाता जाता एक केक मारला असता छोटासा. आणखी एक राहिलं. आता काय? दीपू डार्लिंग साठी आहे फ्लाइंग किस. देते. चला मग येते. काय बाई श्यामलची काय झाली आता ही. हिला जरा हसायला शिकव. चेहऱ्यावर काय 12 वाजलेत. असावं कधीतरी, चांगलं असतं ते. चल. तुला काय झालं? कुठं काय? कुठं काय काय कुठं काय? दिसतोय की थोबाडावर 12 वाजलेत ते. हे सांग, झालंय की ग सगळं सॉर्ट? तो तिरसट वाचला, उत्सव सुरू झाला, देवाचे दागिने देवाकडे गेले, ही बाई गेली, तरी तू का होत सावे? काय नाही ग. काही नाही ग. ऑफिस बिफिस नाही का तुला आज काही? सुट्टी दिली त्यानं. काय? त्यानं तिरसटनं तुला त्याने सुट्टी दिली? हो. क्या बात आहे तिरसट. म्हणजे सुधारला की सावे तुझा बॉस? चल आज जीवाचा कवटे भैरव होऊनच जाऊ दे. मस्त उत्सव सुरू आहे, टाइमपास कर. बर्फाचा गोळा सावे. चल बोनीतूनच कर. अर्जुन, अर्जुन, अरे कुठं होतास तू? अरे मी फक्त डॉक्टरकडे गेलो होतो, बाकी मी कुठेच गेलो नाही खरंच. काय झालंय? कृष्णाई, तूच सांग. विश्वामित्रजी महाराजांचं भाग्य खरं ठरलंय. म्हणजे अर्जुन, जी विहीर गेली 25 वर्ष कोरडी होती, तिला आज सकाळी पाणी लागलंय.
ज्याची ही जमीन आहे तो मूळ वारस. जेव्हा तो ध्वज घेऊन वर जाईल आणि ध्वज लावे तेव्हा विहिरीला पाणी येईल. कोणाच ठाऊक ना, सावित्रीचा आपल्या घराशी काहीतरी संबंध आहे. सावकाश कृष्णाई. भैरवाच्या नावानं चांग बल. ज्या दिवसाची इतक्या आतुरतेनं वाट बघितली तो आनंदाचा दिवस आज आलाय. भीमाताई, अहो बघताय ना, कवठेकरांच्या वारसानं आपल्या अर्जुननं झेंडा रोवला आणि विहिरीला पाणी लागलं बघा. कृष्णाई. अर्जुन पाणी. आत्या तामान. कृष्णाई. सावकाश सावकाश. ये इकडे पंकज. इथे इथे दादा बस इथे. सावकाश. सांभाळून सांभाळून. बसा बसा बसा. हो. गंगामाईच्या कुशीत बरं वाटतंय बघ. तुला सांगते अर्जुन, यांचा संसार आम्हाला जमल तसा आम्ही केला. भीमाताईंचा संसार पण सांभाळण्याचा मनापासून प्रयत्न केला, पण भीमाताईंची उणीव भरून काढण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो असं वाटायचं बघ. मनात ना कायम एक सल होती, एवढी तुडुंब वाहणारी विहीर अशी अचानक कशी काय आटली. कृष्णाई, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि तू स्वतःवर का ओढून घेतेस? आतापर्यंत तुला कोणी काही बोललंय नाही ना? मग स्वतःच विषय काढून कशाला त्रास करून घेते? नाही रे अर्जुन, मनातल्या गाळाचा निचरा होणं गरजेचं आहे. तो निचरा झाला आणि विहिरीला पाझर फुटला बघ. हे सगळं ना, हे सगळं भीमाताईंचं आहे आणि त्यांच्या वारसानं. म्हणजे तू झेंडा रोवलास आणि विहिरीला पाणी लागलं बघ. विश्वामित्रजी महाराजांचं बाकीत खरं ठरलं. ज्याची ही जमीन आहे तो मूळ वारस. जेव्हा तो ध्वज घेऊन वर जाईल आणि ध्वज लावे तेव्हा विहिरीला पाणी येईल. त्या भैरवाचीच कृपा. विहिरीला पाणी लागलं. हो. विहिरी. शांत. पण सावे, तुझ्या तर तिरसट सुट्टी दिली तर किती बरं झालं नाही. नाहीतरी तर आल्यापासून टेन्शन टेन्शन आणि नुसतं टेन्शन. ते उशीला तेल लागू नये म्हणून कशाशी मनावर कोण झोपतो बघ आपण, तशी गत झाली बघ आपली. आता जरा मोकळं वाटतंय. अशी काय बघती? मला नाही, त्या तिरसटला प्रेमात पाडायचंय. तुम्ही इकडे काय करताय? मी तुमच्या घरात शोधत होते तुम्हाला. जगात काय घडतंय माहितीये का? काय घडतंय? अरे, आपल्या विहिरीला पाणी लागलं. काय? हो, त्या कोरड्या विहिरीला पाणी लागले. हो सुवर्णलता, हो. चला तुम्ही, सावित्रीताई चल पटकन. चल ग सुवर्णलता, चल 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 पटकन चल. साहेब, हो साहेब नमस्कार. आम्ही सारे गंगापूरवाडीची. अहो उठा. काय करताय? उठा.
तुमच्या शेताच्या खालच्या अंगाला आमची वाडी. आमचा आजा आम्हाला सांगायचा, मोठं मालक. तुझे आजोबा तुमचं बाबा असताना या हिरीला माप पाणी होतं. गेल्या 25 वर्षापासून या हिरीनं आम्ही लई सोसलंय बघा. आपल्या शेताच्या पुढे वाडी आहे. हो, 70-80 कुटुंब राहतात. या लोकांना या विहिरीचंच पाणी जायचं. अयो, पण मग एवढी वर्ष या हिरीचं पाणी आटलं तशी वाडी ओस पडत गेली बघा. पण इतक्या वर्षानं पुन्हा अशा जाग्या झाल्यात बघ पोरा. आता माझ्या पोराला पत्र लिहून मी सांगणार आहे, या वर्षी लागवड करायला लागते बघ. अर्जुन साहेब, तुमच्यासारखा पुण्यवान माणूस उभ्या जन्मात नाही बघितला बघा मी. आम्ही आमच्या आजोबाकडनं ऐकलं होतं, कवटेकरांचा खरा वारस जेव्हा झेंडा रवल ना तेव्हा हिरीला पाणी लागल. आणि ते खरं झालं बघा. भैरव देव तुमचं कल्याण करो. आई साहेब, येतो आम्ही. या. कृष्णाई, नाही, तुमचं सुद्धा अभिनंदन. हा हो, अहो माझे कसले आभार मानताय. अर्जुनचे आभार माना. हे सगळं श्रेय ते अर्जुनचे. हा, ठेवतो. आता काय बाबा, मज्जाच मज्जा नाही. मज्जा आहे ना. हा, मग झालं तर. नंदा खुश, मी पण खुश. आम्ही खुश दिसतोय तुम्हाला? हो, हे लाली बिली जास्त लावली म्हणजे खुश असणार ना. हा, विहिरीला पाणी लागलं म्हणून जास्त मेकअप केलाय का? छान छान छान. ते तुम्हाला काही बोलावं ना तर तुमचं तिसरंच असतंय. आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे. आता या वेळेला काय करणार तुम्ही? हं? आता चोरी चाळ घेणार का? नवीन सुचलंय का काही तुम्हाला? तुम्ही बायकोची बाजू कधीतरी घेणार आहात का हो? नाही, कधीतरी घेणार आहात की नाही? बायकोची बाजू योग्य असेल तर नक्की घेईन. आधीच उल्हास, त्यात अर्जुन भाऊजी. चुकते. फाल्गुन मास. आधी उल्हास त्यात फाल्गुन मास अशी म्हणे ग नंदा. तुम्हाला ना आमच्या चुकाच काढण्यात इंटरेस्ट, बाकी काही नाही. आमचं ऐकून तर घ्यायचंच नसतंय तुम्हाला. ठीक आहे, काय ऐकून घेऊ तुझं सांग. हो, आधीच त्या अर्जुन भाऊजींना म्हणजे ते एवढं डोक्यावर बसून घेतलं जातं. आणि त्यात आता खरे वारस म्हणून अजूनच. अहो, जर ते खरे वारस आहेत तर मग तुम्ही कोण आहात? आश्रित. अगं मग यात खोटं काय आहे? काय खोटं आहे यात? काय बोलताय एक तुम्ही? मिनिट, आता तू माझं ऐकून घे. माझ्या बाबांनी 2 लग्न केली. पहिल्या पत्नीचं नाव काय? भीमाई. दुसऱ्या पत्नीचं कृष्णाई. मी बलराम प्रिया कृष्णाईच्या पोटी जन्माला आलो आणि अर्जुन आला भीमाईच्या पोटी. आणि ती जी जमीन आहे की नाही, ती भीमाईच्या वडिलांची आहे. कोणाची आहे? भीमाईच्या वडिलांची. भीमाईच्या वडिलांकडनं ती आमच्या बाबांकडे आली आहे आणि आमच्या बाबांकडनं आमच्याकडे म्हणजे आपल्या सगळ्यांकडे आलेली आहे. मान्य, ही जमीन त्यांची, पण आता आली ना तुमच्याकडे. मोठे भाऊ आहात की नाही तुम्ही? मग तरी वारस म्हणून त्या अर्जुन भाऊजींना का पुढे करतात समदे? आम्हाला सांगा. भीमाईच्या वडिलांचा जमीन जुमला होता 100. तुमच्या वडिलांनी 1000 केला की नाही? मग त्याचं क्रेडिट कोण देणार? मान्य आहे ना, पण माझ्या बाबांच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे ना त्याच्या वाटण्या समसमानच झालेल्या आहेत सगळ्यांमध्ये. त्याच्यात अर्जुनचा किंवा अजून कुणाचा काहीच आक्षेप नाहीये. त्याच्यामुळे उगाच तू आता यात खुसपटा काढत बसू नकोस नंदा. तुम्हाला आमचा बोलणं पटणारच नाहीये. तो अर्जुन घरातून हाकलून दे ना, तेव्हा कळेल तुम्हाला. अर्जुनवरती माझा पूर्ण विश्वास आहे.
तो असलं काहीही करणार नाही. हं? विषय संपला. आम्ही आमच्या आजोबाकडनं ऐकलो होतं कवटेकरांचा खरा वारस जेव्हा झेंडा रवल ना तेव्हा हिरीला पाणी लागेल. अरे बाप अर्जुन दादा, तुला कंप्लीट महाराज बिराज झाल्यासारखं वाटत असेल ना? वाटायचं काय, आहेच तू. अरे महाराज नाही, तू तर देव आहे देव. तुझी इच्छा नसताना पण ना आज तुला सगळे पूजा घालतील बघ. ते मगाशी आले होते ना ते वाडीतली लोक, अरे ते तुझ्या पाया पडून गेले. अरे त्याच्यासाठी तू देव झालाय देव. अरे तुझ्या डोळ्यामध्ये अख्खं ब्रह्मांड दिसतंय. प्लुटो, नेपच्यून, तू ज्या वेळेला अख्ख्या दुनियेची प्रदक्षिणा घालायला जाशील ना त्यावेळेला तुझ्या रथाचा सारथी हा मी असं. राधे राधे. तिकडे 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 तिकडे. अर्जुन दादा, तुम्ही किती पण माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य बाहेर पडायचं त्यावेळेला पडतच. तुम्ही झेंडा रोवला, इकडे विहिरीला पाणी आलं आणि आपल्या विश्वामित्र महाराजांनी जे सांगितलं होतं तेच घडलं ना. फ्रॉड. हा? फ्रॉड आहे विश्वामित्र महाराज. आणि त्याची थेरी पण, वारसाने झेंडा लावला की विहिरीला पाणी येणार म्हणे. अरे मग त्यांनी जसं सांगितलं तसंच झालं की. फ्रॉड काय त्यात, विहिरीला पाणी आलं. पाणी आलं पण त्याचा झेंड्याशी काही एक संबंध नाही. मला काय वाटतं माहितीये का, या विश्वामित्र महाराजचा ना जिओग्राफीचा अभ्यास फार चांगला असणार आहे. हे म्हणजे त्याला कळलं असणार आज ना उद्या विहिरीला पाणी लागेल आणि मारली असेल थाप त्याने. तिकडे टेकडीवर काय झालंय ना ते फक्त मला माहिती. तुम्हा सगळ्यांना जे वाटतं ना ते काहीच झालं. म्हणजे म्हणजे झेंडा मी नाही लावला पंकज, सावित्रीने लावला. जिचा या सगळ्याशी काही एक संबंध नाही त्या सावित्रीने झेंडा लावला. मग काय आता आपण तिला वारस म्हणायचं का? म्हणून म्हणतोय हा सगळा फ्रॉड आहे. पण कसं आहे पंकज, आता लोकांनी मला देव म्हटलंच आहे तर मग मी त्यांचा गैरसमज का दूर करू ना. फक्त तू हे कुठे बोलू नकोस. राधे राधे. आपला काय संबंध, आपल्याला काहीच माहिती नाही. पुणे लॉज आपल्याला काही माहिती नाही. ते हात पकड आपल्याला काहीच माहिती नाही. मंगळसूत्र आता जसं हे आपल्याला काही माहिती नाही ना तसं आता तुम्ही काय बोललात ते पण आपल्याला काही माहिती नाही. फक्त ते आपलं काय आहे की तुम्ही काय अर्जुन दादा आपलं ना विक्रम वेताळाच्या गोष्टीसारखं असं एकदम मानगुटीवरती बसलो ना की गोष्ट ऐकल्याशिवाय सोडतच नाही. तसं तुमच्याकडून पण काहीतरी मिळायला पाहिजे ना. म्हणजे फार अपेक्षा नाही आहेत पण आपण लायकीप्रमाणे लुटतो. बल्लू दादा, माझे आऊस बापूस हे म्हणजे हे ऑर्डिनरी पीपल्स, त्यांच्याकडून काय आयपॉड शूज असंच काहीतरी मी मागतो. पण अर्जुन कवटेकर कोण आहेत? अर्जुन कवटेकर आहेत. अरे त्यांचं गुपित ठेवायचं म्हणजे काहीतरी असं मोठं पाहिजे. फार काही नको, स्पोर्ट्स बाईक द्या. नाही 2 दिवस 48 तास 48 तासाच्या आत ते हरामखोर माणसं सापडले पाहिजेत.
कोपरान कोपरा हुडकून काढा. जिथं कुठं ते माकडं लपून बसले असतील ना, फडफडत इकडे घेऊन या. आईला माझ्या भावा, माझ्या भावावर हल्ला करतात म्हणजे काय? सोडायचं नाही. आणि कुठं बी जायच्या आधी पहिल्यांदा त्या मेलेल्या ढोल्या पाटलाचं ऑफिस फोडा मायला त्याच्या. पण दादा ते दिवस कार्य होईपर्यंत थांबलं तर नाही चालणार का? दिवस कार्याचा लाडू खायच्यात, बुंदी बरोबर वळीन आणि तिला ढकलून. हे बघ, राग झाली त्या माणसाच्या आठवणींची वाफ झाली. आईला त्या ढोले पाटलाच्या माझ्या भावाला जित्ता मारायचा प्रयत्न करतोय. माझ्या भावाला अजिबात सोडायचं नाही कोणालाच. चला निघा. बलराम, कोणी कुठेही जाणार नाही. हे बघ अर्जुन, ह्यावेळेस मी तुझं ऐकणार नाही. मी स्वस्त बसू शकत नाही. त्या डोले पाटलाचं खानदान बरबाद करणार मी. का? कशासाठी? उद्या कोण पण उठल आणि आगनात टमरेल घेऊन येईल. मग अख्ख्या कवठे भैरवगड मध्ये मेसेज गेला पाहिजे, जो मोडल आमची टेरिटरी तो डायरेक्ट देवाच्या घरी. आयला त्या ढोले पाटलाच्या घरादाराला जित्त सोडायचं नाही त्याच्या. निघा. अगदी बरोबर आहे तुझं सगळं. मग तेच तर सांगत होतो ना तुला. नाही पण करू नको सारे हे सगळं. म्हणजे काय आहे, तुझ्या ऐवजी मी गेलो झेंडा घेऊन. तू गेला असतास तर तुझ्यावर हल्ला झाला असता रे. तुझं म्हणणं बरोबर आहे. हल्ला तुझ्यावर झालाय म्हणजे फक्त तुझ्यावर झालाय असं नाही ना. अरे कवटेकरांच्या इज्जतीवर हल्ला झालाय, त्याचं काय करायचं? ढोले पाटलांच्या घराकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. आत्ता कुठे पाय बरा होतोय? रग आहे ना, रग ती घालवायची असेल ना, आखाड्यात जाऊ. चल निघा. जज करावं भलं. तो म्हणतो माझंच खरं. काय खरं? काय नाही, मनपुरी केली तुझी. बलरामा, माझ्या अनुभवाची शिदुरी घे. हा जो काय मी डाव मांडलाय ना, तो काय माझ्या एकट्यासाठी मांडलेला नाहीये. माझ्या उपासनेला फळ येणार. कशाला हे आटापिटा करतो? मामा, तू फरशी टोपी काढली तिकडे अक्कल बी काढून आलास काय? तूच तर म्हणला होता ना, काही दिवस अर्जुनच्या गुड बुक्स मध्ये राहा, कल्याण होईल. तर म्हण, पत्तर काय नाही. अरे कृष्णाई, मियाँ बीवी राजी तो क्या करेंगे हम? विशुदा, तू काय लगेच तिच्या होला हो करतोस? अगे तसं नाही ताई, मला काय म्हणायचं होतं माहितीये का? काही बोलू नकोस. आणि प्रिया, ही काय तुझी कविता आहे का? सुचली आणि ऐकवली? कृष्णाई, बरं ठीक आहे, बोल. काय म्हणणं आहे तुझं? हा, तरी पण आम्हाला असं वाटतंय थोडा वेळ द्यायला हवा. त्यात काय वेळ जायचंय? तू तिच्या आईशी बोललीस, तिला हे स्थळ मान्य आहे. मान्य आहे. तू तिच्याशी पण बोललीस, तिला पण हे स्थळ मान्य आहे. आता काय राहिलंय? तू दादाशी बोलून टाक डायरेक्ट. ती कधी म्हणाली की तिला हे स्थळ मान्य आहे? पण मान्य नाहीच आहे बुवा, असं तरी कुठे म्हणाली आहे? अरे कृष्णाई, मुली असं ओपनली सांगून टाकत नाहीत ग की मला आता लग्नच करायचंय. जा बाबा. पण मामा, ती तरी कुठल्या तोंडाने बोलेल? आपल्या दादाचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. बरं, आता ती दादाला काही बोलली आणि दादानी भलताच अर्थ काढला म्हणजे म्हणून बोलत नसेल कदाचित. नाही नाही, नथिंग डुईंग. आपण आता डायरेक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे. ताई, मी काय म्हणतो की कधी कधी लहान मुलं आहेत ना, चुकून खरं बोलून जातात.
हा तर तू एक काम कर, आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. उद्याच्या उद्या अर्जुनशी बोल. बेस्ट हा, उद्याचा मुहूर्त नाही, उद्या बोल तू. मी हेच बाय, म्हणते, उद्या बोलून उद्याच व्हायला टाक, उद्या पाहिजे हे बोल तू बोल. अर्जुनशी. हे घर तू सावरणारे, ज्याची ही जमीन आहे तो मूळ वारस. जेव्हा तो ध्वज घेऊन वर जाईल आणि ध्वज लावे, तेव्हा विहिरीला पाणी येईल. अरे आपल्या विहिरीला पाणी लागलं. मी भैरवाकडे बघितलं आणि भैरवाशी काहीतरी नातं असल्यासारखं वाटतं मला. असं का फील होतंय की माझं या भैरवकडची काहीतरी नातं आहे. ह्याला कसं काय कळलं मी आलेलं? शी, जाऊ दे. मिस वशिला, इतक्या रात्री तुम्ही इथे कुठे? काय चोरी बिरी करायचा प्लॅन आहे की काय? हो सर, ते दागिन्यांची चोरी करायला आले होते. ते खरं तर झोप लागत नव्हती सर, आणि मग पंकजच्या बासरीचा आवाज कानावर पडला म्हणून आले इथे. काय पंकजची बासरी म्हणजे? हो, पंकज बासरी वाजवतो ना, त्यानं सांगितलं होतं मला मागे. अच्छा, हो का? असेल असेल. तुम्ही पाहिलेत का त्याला वाजवताना? नाही ना, दरवेळेला हुलकावणी देतो बघा. आज पण असंच. उद्याच्या शोची तिकीट काढा मग. काय? काय 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 जाऊन झोपा. गुड नाईट. तुम्ही इतक्या रात्री? आपलीच प्रॉपर्टी आहे, आपलीच संपत्ती आहे. अधूनमधून राखण करावी माणसाने. काय म्हणजे तो बासरी वाजवणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा तिरसटे? मी माझा म्हणले का? सावे, काहीतरी खुयागत विचार करू नको. नाही, करून बघायला काही हरकत नाहीये म्हणा. अगं, विश्वासाचा प्रश्नच नाहीये. तू मदर माऊलीच्या फायद्यासाठीच तर सांगतेस ना. बरं ऐक ना नीलम, तू त्या डॉक्टरांचा मला पत्ता आणि नंबर पाठव. मी सांगते मदर माऊलीला. हं, नाही जमलं तर मी स्वतःच घेऊन जाते तिला. काय म्हणली? बर बर,
थँक्यू हा. सावे कोणाला थँक्यू म्हणत होतीस का? अरे ते नीलमचा फोन होता. ती त्या डॉक्टर अमोल तामगावेकडे काम करते ना. ते सराट्यांची नीलम, तिचं काय? तिला ते पारसकडनं मदर माऊलीबद्दल कळलं. ती म्हणली ते डॉक्टर तामगाव आहेत ना, ते आयुर्वेदिक उपचार करतात म्हणे आणि लई जणांना गुण आलाय. ते ठीक आहे ग, पण डॉक्टर देशमानांची ट्रीटमेंट व्यवस्थित चालल्या ना, आणि परत औषधांची अदला बदली. अरे ट्रीटमेंट बंद नाही करायची आहे, ते बरोबरीने सुरू करायची आहे ट्रीटमेंट. त्याला काहीतरी म्हणली ती अल्टरनेटिव्ह थेरपी. ते त्याने लवकर रिकवर होईल. ती ताका ठणठणीत झाली ना मदर माऊली की. ते नाही सावे, तुला काय आज पण सुट्टी दिल्या का अर्जुन ना? मामा मला मदर माऊलीकडे जायचंय रे. साऊ, अरे अर्जुन सुट्टी दिली होती ना, तेव्हा जाऊन यायचं नाही मग तू? पण काय सांगू मदर माऊलीला, एका दिवसासाठीच आली म्हणून. जाऊ दे. सावित्री, आईसाहेब सर रेडी झालेत का? गाडी रेडी आहे. अगं अजून जखमा बऱ्या नाही झाल्यात, त्याच्यामुळे त्याला आवरायला थोडा वेळ लागतो. तू जरा बघतेस का? नाही नको, ते येतील त्यांच्या वेळेत. बरं, नाचणीचा लाडू खाणार का? अर्जुनला आवडतात म्हणून रात्रीच केलेत. नाही नको, राहू दे. तू बस ना, तो येईलच तेवढ्यात. हा पण येईल आता. आता वेळ आहे तर ती नीलमने दिलेली साईट बघते. डॉक्टर अमोल तामगावे, आयुर्वेदिक शाळा. आलात का रे? दारातच थांबा बरं. कोण आलं एवढं? ही आईसाहेब एवढं आरती घेऊन गेल्या. हा पेद्रा आलाय होय. प्लास्टर काढून आलाय, जणू लढाई जिंकून आल्याच्या तोऱ्यात स्वागत चाललंय की ह्याचं. यात बरं वाटतंय ना आता? बरं, हाव ये तर म्हणत होते की बुलेट वरनच जाऊया. प्लास्टर काय काढलं की कच मारायचं म्हणायला. हे बाबा, आता इतक्यात गाडी चालवायची घाई करू नको बरं. कृष्णाई, अगं तुझा वाघ परत आलाय. थोडा उशिराच झाला, आता डोंगराव झेंडा घेऊन मीच जाणार होतो. बघा म्हणलं ना, जेव्हापासून दवाखान्यातनं बाहेर पडले तेव्हापासून डरकळीच फोडायला लागल्यात. पण म्या तुम्हासनी कुठं बी जाऊ देणार नाही. आता फक्त आराम करायचा. ठरलं म्हणजे ठरलं. शालीची बोली, लिमलेटची गोळी. लिमलेटची गोळी तोंड बंद करते का? बघा कृष्ण, आता डॉक्टरांनीच आराम करायला सांगितलंय ना. त्याला काय कळतं? शहाणा, तू त्याचा ऐकते, तू दीड शहाणी. चिव चिव बंद कर आता. कृष्णाई, आता तू बघ, तुझा यो पोरगा अर्जुनची कशी ढाल बनून राहतोय ते. आता या म्हणाव त्या माकडांना, करा हल्ला. तुमच्यामध्ये आणि अर्जुनच्या मध्ये बलराम पट्ट्या उभाय. अर्जुनच्या नुसत्या अंगाला हात लावून बघा, मग दाखवतो. पण तुला असं का वाटतं की मला कोणी हात लावेल?
हे बाबांनो, आता भांडू नका. अहो अर्जुन भाऊजी, हे आता पहिल्यासारखे झाले ना म्हणून एवढं जोश आलाय. बघा की प्लास्टर काढलं. नाही म्हणजे चांगलंच आहे, आनंदच झालाय मला. पण कसं आहे बलरामा, उद्या तू आणि मी एकत्र असलो आणि समजा आपल्यावर हल्ला झाला ना, तर मला वाचवण्याची जबाबदारी तुझ्यावर नसेल. तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. काय शालीबाईनी, बरोबर की नाही? हा एकदम बरोबर बोललात भाऊजी. या मोडक्याला सरळ करायला हा तिरसटच पुरेसा आहे. तरी मला सांगत होतो मला नाही जमणार ह्याच्याशी चांगलं वागायला, आणि आमची ही इडी त्याच्या होला हो करत बसली. तर सगळ्या गप्पा काहीतच मारायच्या आहेत का? आत या. बलराम, शालिनी, देवाच्या पाया पडून घ्या. अरिष्ट संपलंय, त्याचे आभार माना. या. सर निघायचं? निघूयात. आणि मिस वशिला सॉरी, आता मला थोडासा लेट झाला, आपण निघूयात. हां. ओ गॉड, मिस वशिला प्लीज माझं एक काम कराल का? सांगा ना सर. माझ्या ज्या गोळ्या आहेत ना त्या खोलीत राहिल्यात, तुम्ही आणाल का? नाहीतर मी जाणार, मी आणणार आणि परत येणार, खूप वेळ जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे की मला तुम्हाला वेळ वाया घालवलेला आवडत नाही, कारण ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल. थांबा, मीच जातो. नाही मी जाते. हे घे, एवढे पुरतील तुला. निदान आपल्याला दान मिळेपर्यंत तरी. कटाळा आला. हे बाबा, काटाळा आला ना तरी आता जे उपद्व्याप करून ठेवले ना, हे तसलं सगळं बंद बरं का. घबरायचं काय रे? दवाखान्याचं बिल तर अर्जुनने दिलं होतं ना, मग माझ्याकडून पैसे? अरे ते लागताय जरा, मी काढतो भरून. काढतो ना भरून मामा, काय तुझं पण. आत्ता कुठे पाय नीट झालाय, लय उड्या मारू नको. नाही मार, तू पण त्या शालीसारखी बडाबड करू नका लागा. एक विचारू का मामा? विचारलं. तू जी टोळी जमवून घाट घातलाय, ते प्लॅन आपल्या पथ्यावर पडेल असं वाटतंय तुला? 100% ती पोर आपलं काम करणार. हा, फक्त एक आहे, तू अर्जुनच्या मनाविरुद्ध वागू नको बाबा. त्याच्या नजरेत जरा चांगला राहा बाबा, कळलं का? दुसरं एक, अर्जुन पॉवर प्लॅन्टचं प्रोजेक्ट करतोय, त्याचं डील चालू आहे, आणि त्याच्या कच्च्या मालाचं कंत्राट गुंदेशा कंपनीला मिळालंय. म्हणजे आपल्याला मिळालंय. हा, तर त्याच्यात आपला हिस्सा कसा राहील एवढा बघा बाबा. ते बघतो मी. मामा तुझी एकूण खाती किती रे? आता खाती म्हणशील ना तर बघ, एकच बँकेत आहे. श्यामल. तुझी लिस्ट काढू काय?
देशमाने साहेबांचा फोन. बोला डॉक्टर. सावित्री, आपल्याला कधी भेटता येईल? काय झालं डॉक्टर? काही प्रॉब्लेम झालाय का? मदर माऊलीची तब्येत? नाही, तब्येत अगदी उत्तम आहे, म्हणजे प्रगतीच आहे. पण काही गोष्टी मला तुम्हाला फोनवरनं एक्सप्लेन नाही करता येणार. आपल्याला भेटलं पाहिजे. तुम्ही एकदा हॉस्पिटलला या ना, मग भेटू आपण. डॉक्टर साहेब, मला ते आता येणं शक्य नाहीये. मी परगावी आहे. अच्छा, मग परत केव्हा येणार? तेव्हा भेटू. बाय द वे, तुम्ही कुठे आहात आता? साहेब, मी राजस्थानमध्ये आता ते वेडिंगचं काम होतं. ओह, ठीक आहे, आपण बोलूया नंतर. प्रत्यक्ष भेट झाली असती तर बरं झालं असतं. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते. आणि आले ना की पहिले तुमच्याकडे आहे ना? ओके, ठीक. सावे, अवघ्या काही तासांच्या अंतरावर तुझी मदर माऊली आहे, पण तुला तिला भेटता येत नाहीये. ही खोटी नाती जोडण्याच्या नादात सख्या नात्यांना अंतर द्यायली असतो. मदर माऊली, मला तुझ्या कुशीत झोपायचंय ग. मिस वशिला. सर, नाही ते केबिन मध्ये या. बसा. मिस वशिला, मी थेट आणि मुद्द्याचं बोलतो. तुमच्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. काय विचारणारे आहात रिसर्ट? यानं माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना? ठीक आहे, मनातल्या मनातच बोलायचं ना? चालेल. आपण एक काम करू, आपण एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसू. तुम्ही माझ्या मनातलं ओळखा, मी तुमच्या मनातलं ओळखतो. चालेल? ओके? नाही सर, मी आता काहीच नव्हते बोलत. मी खरीच उत्तर देईन, आणि कदाचित तेच माझ्या चांगल्यासाठी असेल. आता काय होईल ते होईल. विचारा सर. तुम्ही रडत का होतात? सांग सावे, खरं सांग.